नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वर्वेद रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी विदर्भामध्ये बनवला जाणारा खिरापत किंवा मोकळी डाळ हा प्रसाद बनवणार आहोत। प्रसाद म्हटलं की तो गोडच असतो असं नाही, आपण गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या चवीचा पण प्रसाद बनवू शकतो। आपण फक्त देवासाठी प्रसाद बनवताना अगदी मनोभावे तो प्रसाद बनवायचा। अगदी कमी वेळेमध्ये बनवून हा प्रसाद तयार होतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी हरभरा डाळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। डाळ आपली छान भिजली आहे। जर तुम्हाला डाळ लवकर भिजवायची असेल किंवा कडधान्य लवकर भिजवायचे असतील तर ते भिजत टाकताना गरम पाण्यामध्ये भिजत घालावे, म्हणजेच ते लवकर भिजले जातात। आपली डाळ छान भिजली आहे, ही मी बाजूला ठेवते। आपण राहिलेलं डाळीसाठी फोडणीचं साहित्य बघणार आहोत। त्यासाठी 1 चमचा मोहरी घेतली आहे, पाव चमचा हिंग पावडर घेतली आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहे, 2 अख्ख्या मिरच्या घेतल्या आहे, अर्धी वाटी भिजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। किसऐवजी तुम्ही खोबऱ्याचे तुकडे देखील घेऊ शकता। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे। डाळ बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते आणि हे तेल आपण गरम होऊ देणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी मोहरी टाकून घेते। मोहरी तडतडली की आपण यामध्ये हिंग टाकून घेणार आहोत। हिंग पण छान तेलामध्ये तळलं गेलं की आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात। कढीपत्त्याची पानं पण तेलामध्ये तळली गेली की यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत। या पण मिरच्या या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे। यानंतर मी यामध्ये शेंगदाणे टाकून घेते। शेंगदाणे पण आपण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे ते तेलामध्ये छान तळले जातील। यानंतर मी यामध्ये हळद टाकून घेते, मिरची पावडर टाकून घेते। मिरची पावडर आणि हळद पण आपल्याला या तेलामध्ये पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत। तेलामध्ये हळद पावडर आणि मिरची पावडर मिक्स झालेली आहे। यानंतर या तेलामध्ये जी आपण भिजवून घेतलेली डाळ होती ती मी टाकून घेते आणि ही डाळ आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण यामध्ये 1 वाटी डाळीसाठी आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत। आपल्याला ही डाळ नेहमीप्रमाणे वरण शिजवतो त्याप्रमाणे शिजवायची नाही, कमी पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ मोकळी होईल अशी शिजवायची आहे। त्यासाठी मी यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेते। यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि हे मीठ पूर्ण डाळमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण झाकण ठेवून ही डाळ शिजवून घेणार आहोत। साधारण 15 ते 20 मिनिट हे डाळ शिजायला लागणार आहे। 15 मिनिट झाले आहेत, आपली डाळ शिजली का ते बघूयात। 1 ते 2 वेळा मी मध्ये चमच्याने डाळ हलवली होती, ती खाली चिटकून जळू नये यासाठी। त्यामधलं पूर्ण पाणी कमी झालेलं आहे आणि डाळ शिजली का ते बघूयात। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आपली डाळ शिजली आहे। यामध्ये मी खोबऱ्याचा किस टाकून घेते, यावरून मस्त अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा किस यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। अशा छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर मी डाळीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली मोकळी डाळ तयार आहे। ही सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते आणि ही डाळ विदर्भामध्ये काकडीसोबत खाल्ली जाते, त्यामुळे जर तुमच्या इथे काकडी असेल तर ही डाळ तुम्ही काकडीसोबत नक्की खा, चवीला अप्रतिम अशी लागते। आणि ही डाळ या पद्धतीने तुम्ही तुमच्या गणपती बाप्पासाठी प्रसाद म्हणून या विसर्जनाच्या दिवशी नक्की बनवा। तुमची डाळ कशी बनली मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।